एक मोठा राजकीय अपडेट पाहूया। पौष महिना संपताच कोकणामध्ये मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे। ठाकरे गटाचे नेते माजी आमदार राजन साळवी पुढील राजकीय भवितव्याबाबत निर्णय घेऊ शकतात। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजन साळवी काय निर्णय घेणार याबाबत सध्या कोकणामध्ये बरीच चर्चा आहे। पक्षासोबत कायम राहणार का पक्षाला रामराम करणार याबद्दल प्रचंड चर्चा आहे। या संदर्भात माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अमोल मोरे आपल्या सोबत आहेत। अमोल, राजन साळवी यांच्याबद्दल यापूर्वीही चर्चा होती, आता पुन्हा एकदा ते आपला निर्णय बदलण्याची म्हणजे नवीन निर्णय घेण्याची शक्यता आहे का? पूर्वी 1 तारखेला म्हणजे नवीन वर्ष सुरू होतं आपण सांगितलं होतं की राजन साळवी त्यांच्या नाराज आहेत किंवा पुढील राजकीय निर्णय घेऊ शकत नाही, कारण आपण सांगितले होते। त्यामध्ये प्रामुख्याने एकतर वरिष्ठांकडून न मिळणारा सपोर्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यांचा वाढता दबाव, जो पक्ष इतर राजकीय भूमिका घ्यावी यासाठी आहे। अर्थात त्यानंतर उद्धव ठाकरेंची गाठभेट जरी झालेली असली तर राजन साळवींची भूमिका मात्र अद्याप कळलेली नाहीये। म्हणजे ते शिवसेनेसोबत राहण्यावरती ठाम आहेत का हे स्पष्ट झालेलं नाहीये। आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या मतदारसंघामध्ये झाल्या, जिल्ह्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी झाल्या आणि त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर साहेब लवकरच लवकर राजकीय निर्णय घ्या असा दबाव टाकलेला आहे। आणि त्यामुळे साधारणपणे पौष महिना संपतात राजन साळवी पुढची जी राजकीय भूमिका आहे ती घेऊ शकतात आणि शक्यता जास्त हीच आहे की राजन साळवी हे जवळपास पक्षाला रामराम करण्याच्याच मनस्थितीमध्ये असू शकतात, कारण की कार्यकर्त्यांचा दबाव देखील त्यांच्यावरती त्यासाठी वाढताना आपल्याला दिसून येतो। पूर्वी धन्यवाद अमोल आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।